येथे प्रवृत्ती बहुडे जिने अश्रुतीशी वाधावणे आता प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिसे. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा संत हृदय सम्राट ज्ञानोबारायांनी आपल्या गुरुआज्ञेवरून आपली प्रातिभ अनुभूती की जी शब्दातीत आहे, अव्यवहार्य आहे, अशा ह्या स्वरूपस्थितीचं वर्णन करणारा हा अध्यात्मविश्वातील एक अलौकिक ग्रंथरत्न, त्याचं नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामीकृत असणारी जी टीका, त्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती चिंतन करीत असता आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरु वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान आभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन, अज्ञानखंडन, ज्ञानखंडन ही 8 प्रकरणं पाहिल्यानंतर 9वं प्रकरण, ज्याला जीवनमुक्त रहनी कथन किंवा जीवनमुक्त दशेचं विवरण असं ज्याला म्हणतात, तर त्या प्रकरणाचं आपण चिंतन करीत आत्तापर्यंत 26 ओव्या पाहिल्या. आता 27व्या क्रमांकाची ओवी आहे. येथ प्रवृत्ती बहुडे जिने अश्रुतीशी वाधावणे आता प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिसे. येथ प्रवृत्ती बहुडे जिने, पाठीमागच्या वयामध्ये सांगितलं की प्रत्याहारादी अंगी योगा अंग टेकिले योगी तो झाला ये मार्गी देहाचा चांदू. हा जीवनमुक्त पुरुष मुक्ती किंवा ज्याला कैवल्य आपण म्हणतो, त्या कैवल्य ज्याला प्राप्त झालेला आहे असा जो पुरुष आहे त्याला जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात. तर हा जो पुरुष आहे, ज्याला तत्त्वज्ञान संपन्न झालेला पुरुष किंवा ज्याला जीवनातील सनातन वैदिक परंपरेने सांगितलेलं तत्त्वज्ञान ते ज्याला करतलामलकवत झालं आहे, म्हणजे ज्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कारवान असा जो महापुरुष आहे, त्या महापुरुषाचं जीवनाचं वर्णन करतात. तर त्या पुरुषाच्या ठिकाणी आपल्याला तो 2 स्थितीत सांगतात. पाठीमागं सांगितलं तो व्यवहार्य दशेमध्ये राहताना त्याच्या ठिकाणी कधी प्रवृत्ती होताना दिसते, कधी निवृत्तीपरक व्यवहार दिसतो, परंतु तो प्रवृत्तीपरक आणि निवृत्ती ह्या दोन्हींच्याही अतीत असणारं जे आत्मतत्व, त्या अर्थाशी तो एकरूपता त्याला प्राप्त झालेली असते. अर्थरूपता प्राप्त झालेला तो पुरुष आहे. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, तो आपल्या स्वरूप महिमेत आहे. परंतु ह्या पुरुषाचं जीवन आपल्याला कळावं म्हणून वेदामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये ह्या महापुरुषाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या लक्षणाचं वर्णन केलेलं आहे. वास्तविक असं आहे की त्या महापुरुषाच्या लक्षणावरून आपण त्याला जाणू असं नाही. दुसरी गोष्ट, ही लक्षणं त्याचा जो बोध आहे, स्वामी महाराज सांगायचे की या महापुरुषाचा बोध स्वतःला देखील विषय करत नाही, तर या ठिकाणी तो अन्याला विषय होणारही नाही आणि तो अन्याला विषय करतही नाही. दुसऱ्यालाही स्वतःला विषय जो होत नाही तो अन्याला विषय होणार नाही, हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगायची गरज नाही. परंतु अशा महापुरुषाचा परिचय झाल्याशिवाय त्याचा जीवनचरित्र किंवा त्याचा असणारी जी काही स्वरूपस्थिती, तो बोध जो आहे त्याचा जसं एखाद्या सूत्राने त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे त्याचं वर्णनशास्त्राने तोंड भरून केलेलं आहे. परंतु ती खरं त्याचं जे स्थिती आहे ती मात्र अवाच्यच आहे आणि ही स्वसंवेद्य आहे. ती स्वसंवेद्य 2 अर्थाने, एक स्वसंवेद्य सुअसंवेद्य आहे. आत्मतत्व असंवेद्य आहे आणि स्वसंवेद्य म्हणजे आपलं स्वरूपस्थितीचं यथार्थ परिचय त्याचा त्यालाच झालेला आहे, तो अन्याला विषय होत नाही. दुसरी गोष्ट, अन्य त्याच्यावर काय टीका टिप्पणी करतात याच्याविषयी त्याला काही कर्तव्य नाही. तो प्रवृत्तीपरक व्यवहार करतो का तो निवृत्तीपरक करतो का त्यांनी प्रवृत्तीपरक करू नये, निवृत्तीपरायण जीवन जगावं
अशा प्रकारचं त्याच्या ज्ञानोत्तर जीवनात तो विधिनिषेधाचा देखील विषय होत नाही. जोपर्यंत आपल्या ठिकाणी देहाविषयी तादात्म्य आहे, देहाला मी असं जोपर्यंत म्हणत आहे, म्हणजे देह भावावर जो पुरुष आहे त्याच्यासाठी वेद विधी किंवा निषेधाचं विधान करतो. परंतु जो पुरुष देहातीत झालेला आहे हा पुरुष शास्त्राचा देखील विषय होत, शास्त्र देखील त्याला तो अमुक कर आणि अमुक करू नको, इदम करू इदम मा करू, अशा प्रकारचं त्याला निषेध विधी निषेध काही सांगत नाही. म्हणजे जो अज्ञानी पुरुष आहे तो विधी निषेधाचा विषय आहे. ज्ञानी पुरुषाला त्याने निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधः. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा बोध जर आपण म्हणायचं झालं तर त्याचा बोध किंवा त्याची आत्मस्थिती किंवा स्वरूपस्थिती ही त्यालाच कळते. या अर्थाने ते स्वसंवेद्य आहे. आपण म्हणतो सुखदुःख ज्याचं त्याला कळतं, चित्ता सुखदुःखे कळो येते, तशी ही मुक्त असणारी स्थिती याची जी अनुभूती आहे ती त्यालाच आहे. त्यामुळं इतर पुरुषांच्या टीका टिप्पणीला तो कधीही विषय होत नाही, अशी स्थिती आहे. एक उदाहरण अखंडानंद स्वामींनी विनोदाने दिलेलं आहे की ते म्हणतात हा जीवनमुक्त पुरुष कोणी त्याला म्हणतो तो सुखी होतो, दुःखी होतो, कोणी म्हणतो तो कर्तृत्ववान आहे म्हणजे कर्तृत्वाचा त्याला अभिनिवेश आहे, कोणी म्हणतो तो भोक्ता आहे, कोणी म्हणतो तो ज्ञानी आहे, कोणी म्हणतो तो अज्ञानी आहे. पण तो कधीही त्याचं ह्याच्यासाठी स्वतःही उत्थान होत नाही आणि परताही दुसऱ्याच्या वरून कधीही उत्थान होत नाही. थोडक्यात काय, आपल्या स्वरूपस्थितीचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झालेल्या पुरुषाचं कधीही स्वतः परता उत्थान या अर्थाने की त्याच्या ठिकाणी पुन्हा हे प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना, विपरीत भावना हे कोणतंच उत्पन्न होत नाही. आणि चित्तातून त्याच्या शास्त्रेशना लोकेशना ह्या पूर्णपणे गेलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी दुसऱ्यांनी जरी त्याच्यावर दोषारोपण केलं तर ते दोषारोपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असं त्याला कधीच वाटत नाही. किंवा त्याच्यावर कोणी गुणाधानाचा संस्कार म्हणून त्याच्यावर आरोप केला तरीसुद्धा त्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. असं सांगतात की भीमाला गायन करायला आवडत होतं, परंतु स्वतः तो गायचा, परंतु त्या भीमाचं गायन गावातल्या किंवा शेजारी पाजारी कोणालाच आवडत नव्हतं. म्हणून तो म्हटला की लोक त्याच्यावर टीका करायला लागले, कारण त्याचा आवाज जो होता तो अत्यंत वृक्ष अशा स्वरूपात होता, त्याच्यात माधुर्य नव्हतं. म्हणून पुढं जाऊन त्यांनी शेजारी लोक त्रास करतात म्हणून आपले जे काही भावंड आहेत त्यांच्यामध्ये राहून तो गायन करायला लागला. परंतु तेव्हा रात्री जेव्हा गायन करायचा तेव्हा हे नकुल सहदेव हे म्हणायला लागले की तुमच्या गायनाने आमची झोप मोडते आणि तुमचं गायन काही चांगलं नाही, तुम्हाला ताल स्वर काय म्हणतात ते कळत तर नाही, तुम्ही फक्त ओरडत राहता. असं त्यांना सांगितल्यावर तो भीम नाराज झाला. तो मी यांचाही त्याग करतो आणि जंगलात जातो. आणि तो जंगलात गेला आणि जंगलात जाऊन तो 8-15 दिवस सारखा आता मनमुराद गायन करू लागला. त्याला वाटलं की आता इथं कोणाचा काही प्रतिबंध नाही. पण तिथं एक गावचा धोबी नेमका तिच्या समोर आला आणि त्यांनी पाहिल्याबरोबर त्याचा चेहरा एकदम म्लान झाला. याला वाटलं हा का म्हणून नाराज झाला. त्यांनी सांगितलं काय नाही, तुम्ही कशासाठी इथं आले. त्याला वाटलं माझं गायन याला आवडलं की काय. आणि पुन्हा इथं आल्यावर हा बोलायला लागलो तर गायनाची जे काही शृंखला आहे ती तुटल्यामुळं याला नाराजी आली की काय. म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही इथं कशासाठी आलं. तेव्हा काय आलो पण माझा हेलपाटा फुकट गेला. कारण काय झालं, माझं गाढव हरवलं आणि त्या आवाजाच्या दिशेने मी आलो. मला वाटलं की माझं गाढव इथं जावं, पण त्यामुळं भीम एकदम मोठ्याने रडायला लागला. आणि भीम मोठ्याने रडायला लागला आणि त्यांनी कृष्ण परमात्म्याचा धावा केला. तेव्हा कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी लगेच उपस्थित झाले आणि कृष्ण परमात्म्याने त्याला रडण्याचं कारण विचारलं. त्यांनी सांगितलं. ते म्हणे हे बघ, तुला गायन आवडतं की नाही, तुझं गायन तुला आवडतं की नाही. तर म्हणे आवडतं, माझं गायन मला आवडतं, त्याच्यासाठीच हा एवढा मी मोठा रेटा केला. पण ते म्हणे तुला आवडतं की नाही. ते म्हणे मला तुझं गायन फार आवडतं, मला तुझं गायन आवडतं. तुला वाटतं की मी आज तू हाक मारल्यावर कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, मी इथं तरी दिसत नसेल तरी मी तुझ्या जवळच राहतो, बाजूलाच राहतो आणि या गायनाचा तुला जो आनंद होतो त्या आनंदामध्ये मी नेहमी सहभागी आहे आणि मला तुझं गायन आवडतं. तेव्हा तो म्हणे हे लोकांना काय आवडत नाही, नकुल सेवक देवांना. ते म्हणे तुझं गायन तुला आवडतं
दुसरी गोष्ट तुझं गायन मला आवडतं. तसं जर आपण करत असणारी गोष्ट ही जर आपल्या अंतरात्म्याला आनंद देत असेल आणि ईश्वरा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, आपल्या हृदयस्थ ईश्वराला आनंद होत असेल तर इतर लोकांनी ओकतैसा लोक कदा धर्वेना पतित काय अभक्ता जिरेना संत संग, अशा प्रकारची स्थिती आहे. तशी खरी ही जी आत्मस्थिती आहे ही आपली स्वसंवेद्य अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे शास्त्रामध्ये त्याचं वेगळेपणाने ती स्वरूपस्थिती सगळ्या मुमुक्षूंना तिचा परिचय व्हावा, त्यांना ह्या जीवनमुक्ती दशेपर्यंत जाता यावं म्हणून याचा अनेक अंगाने अनेक पैलूतून सगळ्या शास्त्रकारांनी किंवा वेदांताच्या प्रकरण ग्रंथांनी, उपनिषदांनी, ब्रह्मसूत्रांनी, भगवद्गीतेनं, प्रस्तांतरी सगळ्या त्याच्यामध्ये एकच अनेक ग्रंथ असले. जसं म्हणतात की 700 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलिले एक दुजे नाही. अशा प्रकाराने हा अद्वैतात्मबोध अंतकरणात स्थिर झालेल्या पुरुषाचं वर्णन आहे. आणि त्या पुरुषाचं वर्णन करत असताना या ठिकाणी काल त्यांनी सांगितलं हे पुरुषाचं केवढं महात्म्य आहे, केवढा मोठा गरिमा आहे की ही जी काही प्रत्याहारापासून प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही जी 4 साधनं आहेत, तर ह्या 4 साधनापासून निर्विकल्प समाधीमग्न पुरुष जरी असला तरी तो पुरुष ह्या जीवनमुक्ताच्या दृष्टीनं जर तुलना केली तर तो भर दुपारी आकाशात येणारा जो चंद्रमा आहे त्या चंद्रम्यात म्हणजे असला काय आणि नसला काय. तसं योगी पुरुष कितीही जरी मोठा असला अष्टांग योगी तरी ह्या तत्त्वज्ञ पुरुषापुढं तो काहीच नाही. तो दिवसाच्या सूर्याच्या पुढं असणाऱ्या चंद्राप्रमाणे त्याची स्थिती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात की अजून त्याचं वर्णन करतात. आता काय हे कशासाठी सांगितला दृष्टांत की हा स्वसंवेद्य भाग आहे आणि हे जे वर्णन करतात ह्या वर्णनातले जर शब्दच नुसते आपण पाहिले त्याचा तात्पर्यभूत अर्थ आपण जर लक्षात घेतला नाही तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला समन्वय कळून सामंजस्य लक्षात येऊन आपण आपल्या निश्चयावर दृढ होण्याऐवजी उलट शंकाजाळ अधिक वाढेल अशा प्रकारच्या ह्या शब्दांची योजना आहे. म्हणून याचं शेवट काय परिसमाप्ती ह्या विचारात झाली पाहिजे की आपल्याला या ठिकाणी जे चिंतन केलं त्याचा तात्पर्यभूत अर्थ जो आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे. शब्दाच्या अर्थापेक्षा त्या शब्दांच्या अर्थात परस्पर विरोधी दिसले तर त्याच्यामध्ये सामंजस्य करून वस्तुस्थिती काय आहे इकडं जाण्यासाठी आपल्या आपल्या बुद्धीची एक दृष्टी जी आहे ती अशा प्रकाराने केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये ह्या ज्ञानवान पुरुषाचं वर्णन करताना, जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करताना म्हणतात की येथे प्रवृत्ती बहुडे, अश्रुतीशी वाधावणे, आता प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिसे. जीवनमुक्तीचं वर्णन सांगत असताना घागर में सागर तशी ही ओवी आहे. ह्या एकट्याच ओवीमध्ये जसा सगळा समुद्र घागरीमध्ये साठवावा तसं सर्व जीवनमुक्तीचं रहस्य या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात येथ प्रवृत्ती बहुडे जिने. प्रवृत्ती ज्याला ऐहिक किंवा पारलौकिक सुखाची इच्छा आहे असा पुरुष जो आहे तो प्रवृत्तीमध्ये कोणत्याही शास्त्राने सांगितलेल्या विधीमध्ये प्रवृत्ती करेल किंवा निवृत्ती करेल, निषेधापासून परान्मुख होईल. परंतु या ठिकाणी प्रवृत्तीचं नावाचं जे जिनं आहे, प्रवृत्ती ज्याच्यावर जगते तीच माघारी फिरते. प्रवृत्ती जिने बहुडे, प्रवृत्तीचं जे जीवन आहे, प्रवृत्तीचं जीवन काय आहे, ज्या माणसाला ऐहिक किंवा पारलौकिक सुखाची इच्छा आहे तो पुरुष प्रवृत्तीपरायण होतो. तो म्हणतो तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम ह्या रसी. अशा प्रकारचं जीवन आहे. पण ह्या ज्ञानवान पुरुषाच्या याच्यामध्ये प्रवृत्ती जगतच नाही. म्हणजे याचा अर्थ त्याला ऐहिक किंवा पारलौकिक कोणत्याही सुखाची इच्छा नाही. अश्रुतीशी वाधावणे. आता दुसरं सांगतात की अश्रुतीशी, मग ह्या पुरुषाची स्थिती काय आहे तर ह्या पुरुषाची स्थिती अशी आहे. वर्णन त्यांनी सांगितलं होतं पाठीमागं, इंद्रिय आणि विषयाचा संबंध त्याच्याही ठिकाणी होतो परंतु तरीसुद्धा तो त्याच्या ज्ञातृत्वाचा सुद्धा अभिमान धरत नाही, तर भोक्तृत्वाचा किंवा कर्तृत्वाचा अभिमान धरतच नाही. तो आपल्या स्वरूप स्थितीशी एकरूप झालेला असतो असा हा पुरुष आहे.
तेव्हा ह्या पुरुषाचं वर्णन प्रवृत्तीपरायण जीवन नसेल तर त्याचं निवृत्तीपरायण जीवन असेल. निवृत्तीपरायण जीवन म्हणजे काय की ज्याला ऐहिक पारलौकिक सुखाची इच्छा सोडून केवळ मोक्ष सुखाची इच्छा आहे, असा जो पुरुष आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः, असा पुरुष आहे किंवा जो अभ्यासवान पुरुष आहे की ज्या ठिकाणी अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून तो आत्माकार अंतकरण वृत्तीच्या स्थितीचा अभ्यास करतो. पण हा कोण आहे? साधक आहे. इथं हा जो ग्रंथ आहे हा सिद्ध पुरुषाच्या अनुभूतीचा अनुवाद करणारा ग्रंथ आहे. याचा अर्थ त्याला हा मोक्ष नित्य प्राप्त आहे, किंबहुना ते त्याचं स्वरूपच आहे. त्याची मुक्तता ही नित्य मुक्तता आहे. त्याच्या ठिकाणी पूर्वी बद्धता सापेक्ष मुक्तता त्याला प्राप्त झाली असं वाटत नाही की मी पूर्वी बद्ध होतो आता मी मुक्त झालो, अशाही प्रकारची त्याची स्थिती नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी पाठीमागं वाचारुण परिहारामध्ये जे सांगितलं की परापश्यंती मध्यमा आणि वैखरी याच्याही अतीत असणारं जे आपलं आत्मस्वरूप आहे तो त्या स्वरूप रूप झालेला आहे. आणि असा पुरुष जो आहे त्याला अश्रुतीशी बाधावणे, अश्रुती म्हणजे त्या ठिकाणी माऊलींचा अभंग आहे की शब्दे विन सवा, श्रुती म्हणजे शब्द, अश्रुतीचा म्हणजे शब्दाच्या अतीत असणारं, शब्दाच्या अतीत असणारं म्हणजे नुसतं शब्द खंडन केले असं नाही. शब्द कोणते तर परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या चारही वाणीला परमात्मा कधीही विषय होत नाही असं त्याचं स्वरूप आहे ते अश्रुती. आणि त्या अश्रुतीशी वाधावणे आपण पाठीमागच पाहिलं. वाधावा म्हणजे जेव्हा दुसऱ्या गावचा नवरदेव आपल्या गावच्या सीमेवर येतो तेव्हा तो येत आहे अशा प्रकारचं वाद्य वाजून ज्या वेळेला सर्वांना कल्पना दिली जाते त्याला म्हणतात वाधावा, किंवा आपल्याकडं वर्धावा असं काही लोक म्हणतात. वर्धावा आला म्हणजे याचा अर्थ पाठीमागून लगेच नवरदेव येत आहे असं सांगणाऱ्या वाद्यांचा जो ध्वनी केला जातो. तर परंतु इथं अश्रुती म्हणजे परापश्यंती. आता काय सांगितलं की शब्दे विन संवादू आणि दुजे विन अनुवादू, याचं बोलणं आहे पण बोलणं दोघांशिवाय किमान दोन ओठामध्ये व्यवहार झाला तरच बोलणं होईल. दोन्ही ओठी एक बोलणे म्हणतो, किंवा दोन जर असले तर त्यांच्यात संवाद होईल. पण इथं शब्दे विन संवादू आणि दुजे विन अनुवादू हे तव कैसे निगमे, हे काय विचित्र गोष्ट आहे असं वाटेल असं माऊली म्हणतात. परंतु हे तव कैसे निगमे तर ते परे होनी परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. परेच्याही पलीकडे परे होनी परते घर तेथे राहू निरंतर, अशा प्रकारच्या परेच्याही पलीकडची असणारी जी स्थिती आहे तर ती स्थिती वाणीला कशी येईल म्हणून ते म्हणतात या ठिकाणी अश्रुती ही वाधावणे. म्हणजे आता हा शब्दाच्या अतीत आहे, नादाच्या अतीत आहे. इथं तरी इतकं सांगतात की आपण म्हणतो अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. हे जे काही आहे योगशास्त्राचा अभ्यास करून जो अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे, असं जे दत्त महाराजांचं वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी ह्या पुरुषाला त्या परावाणीच्या पलीकडचा आपलं जो कोणत्याही आघाता वाचून येणारा जो नाद त्या नादाचंही कौतुक नाही. अनुहात ध्वनी जो ऐकणारा किंवा परेमध्ये असणारा जो शब्दाचा अनुभूत स्वरूप त्याच्याही अतीत झालेला हा पुरुष आहे. आणि अशी त्याची सुरुवात आहे. म्हणजे अश्रुतीशीही वाधावणे म्हणजे निशब्द किंवा शब्दातीत असणारी जी स्थिती आहे तिथं त्याचं वाधावणे. हे जे वाद्य ते सांगतात की हा त्या निशब्द शब्दातीत स्थितीला हा प्राप्त झालेला महापुरुष आहे असं सांगतात. आता मग हा पुरुष कसा असतो तर आता प्रत्यंगमुखपणे हा पुरुष कसा असतो काय आहे की त्यांनी सांगितलं. आपण एक दिवस चिंतन केलं की परमात्म्याने ही सगळी इंद्रिय जी आहे ती बहिर्मुख करून ठेवलेली आहे. परांच खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मन कश्चित धीराहा प्रत्येगात्मानम ऐक्षत आवृत्त चक्षुर अमृतत्वम इच्छन असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तर परमात्म्याने हे जो देह दिला याचे कान डोळे नाक सगळे बाहेर आहेत. अशा वेळेला त्यामुळं ती इंद्रियांची धाव कुठे आहे विषयांकडे आहे. परंतु हा पुरुष जो आहे हा बहिर्मुख पुरुष नाही. तो सांगतात आता प्रत्यंगमुखपणे त्याची जी अंतकरण वृत्ती असते ती वृत्ती नेहमी अंतर्मुख असते. नाम आत्मस्वरूपाचे मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, याप्रमाणे ते
नेहमी प्रत्यंगमुख म्हणजे अंतर्मुख असतं. अंतर्मुख म्हणजे आत्माभिमुख अशा प्रकारचं असतं. मग आत्माभिमुख असल्यानंतर तुम्हीच आत्तापर्यंत सांगितलं, पाठीमागे त्याचं निवृत्तीपरायण जीवनाचं वर्णन केलं, तर मग तो प्रत्यंगमुख आहे हे बरोबर आहे. मग याचा अर्थ त्याच्याजवळून कोणत्याही प्रकारची क्रिया त्याच्याकडून घडणार नाही, तर तसंही नाही सांगतात. प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिशे म्हणजे त्याच्या ठिकाणी व्यवहार होताना दिसतो. प्रकर्षेन चरती इति प्रचारः, तर त्याच्या ठिकाणी प्रकर्षाने अज्ञानी माणसाप्रमाणेच त्याचा व्यवहारसुद्धा दिसून येतो. पण अज्ञानी पुरुषाची वृत्ती बहिर्मुख असते आणि त्याचं दोघांच्याही ठिकाणी व्यवहार होता असताना दिसला तरी अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी जगताविषयी सत्यत्व बुद्धी असते, विषयी भाव असतो, भोक्तृत्व कर्तृत्व ज्ञातृत्व हे सगळं याचा सर्वांचा त्याच्या ठिकाणी अभिनिवेश असतो. आणि हा पुरुष कर्तृत्व भोक्तृत्व आणि ज्ञातृत्वाचं कधीच अतिक्रमण करून त्या ठिकाणी स्वस्वरूप स्थितीला स्वरूप स्थितीशी एकरूप झालेला असतो. त्यामुळं त्याचं जे खरं अंतर्मुखत्व कोणतं आहे, अंतःकरण वृत्तीचा विषयांपासून निरोध करणं हे अंतर्मुखत्व नाही. खरं अंतर्मुखत्व काय आहे की सगळ्या अंतः सर्वांचं अधिष्ठान असणारं जे आत्मतत्व, त्या आत्मतत्वाला ब्रह्मरूपाने किंवा सर्वाधिष्ठान असणाऱ्या ब्रह्माला आत्मत्वाने संशय विपर्य रहित जाणं हे खरं अध्यात्मातलं अंतर्मुखत्व आहे. आणि त्या अंतर्मुखत्वाला तो प्राप्त झालेला असल्यामुळं प्रचारू दिशे आणि मग उरले उपाधी कारणे या न्यायाने त्याच्या ठिकाणी प्रचार म्हणजे व्यवहार होताना देखील दिसतो अशा प्रकारचं सांगतात. म्हणजे ह्या पुरुषाचं वर्णन करताना त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती जगतच नाही, प्रवृत्तीचं जीवनच संपतं, म्हणजे तो प्रवृत्तीपरायण नाही. आता तुम्ही म्हणाल तो केवळ प्रत्यंगमुख आहे असं म्हणाल तर याचा अर्थ तो निवृत्तीपरायण झाला. पण तो निवृत्तीपरायणही नाही, तो त्या दोन्हींच्या अतीत आहे. म्हणून म्हणतात की प्रत्यंगमुखपणे प्रत्यंगमुखत्वही बिघडत नाही आणि व्यवहारही मात्र त्याचा चाललेला दिसतो. म्हणून म्हणतात की एकची काली भोगितो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही, सरोवरा माझ्या अर्धा बुडाला वरी ऊन खाली शीतळ पाणी. बरं आता हे तत्व कोणाला कळणार, ज्याचं त्यालाच कळणार. इतरांना हे विषय कधीही होऊ शकत नाही. परंतु अशा प्रकारचं त्याचं जीवन या ठिकाणी सांगितलेलं आहे. येथ प्रवृत्ती बहुडेजिने अश्रुतीशी वाधावणे आता प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिसे. यावर टीका सांगतात की ऐशे प्रतीती दिसे जरी देहाकृती तरी नाही प्रवृत्ती विषय इंद्रिय योगे. हे जर टीका किंवा ह्या ओव्या जसं चांगदेव पासष्टीमध्ये म्हटले, किंबहुना या जो दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा, या न्यायाने ह्या ओव्या आहेत किंवा ही टीका आहे. त्याप्रमाणे आपण याचा थोडा दाहोता भावार्थ पाहू. ऐशे प्रतीती दिशे जरी देहाकृती तरी नाही प्रवृत्ती विषय इंद्रिय योगे. ते म्हणतात की त्याची अशा प्रकारची प्रतीती आहे जीवनमुक्ताची, जरी त्याचा देहाचा आकाराने तो आपल्यासमोर दिसला तरी त्याला विषय आणि इंद्रिय यांच्या संबंधामध्ये त्याच्या ठिकाणी कोणतीही प्रवृत्ती होताना दिसत नाही. अहो देहाचे निमिषे व्यापाराचा प्रचार दिसे परई प्रपंचोन्मुख नसे योगी राजू. देहाचं निमित्त आहे आणि देहाचं निमित्त असल्यामुळं कालच आपण पाहिलं का हा देह हा कर्मापासूनच उत्पन्न झालेला असल्यामुळं त्याच्या ठिकाणी क्रिया होताना दिसणार. परंतु ह्या देहाच्या निमित्ताने त्याच्या ठिकाणी क्रिया होताना दिसली, व्यापार होताना व्यवहार करताना तो दिसला तरी तो योगी श्रेष्ठ पुरुष आहे. तो कधीही ह्या भौतिक प्रपंचाच्या सन्मुख झालेला नाही किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये हे विषय किंवा हे जगत सत्य आहे, ते भोग्य आहे, मी त्याचा भोगता आहे अशा त्याचं वर्णन केलेले ना. देखोनी न देखे प्रपंच हा सृष्टी आपलं देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीच्या सृष्टी चेल्या जेवी अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून प्रवृत्ती विनजिने अश्रुतीशी वाधावणे म्हणजे श्रुतीविनतेने गाजीजे नादे. असं म्हणतात की तो जीव जगतनं त्याचं चालू आहे परंतु प्रवृत्ती वाचू नये.
प्रवृत्तीचा स्पर्श देखील त्याच्या ठिकाणी नाही आणि अश्रुतीशी वाधावणे. आता तुम्ही म्हणाल की तो शब्दाच्या द्वारा काही त्याचा व्यवहार होत असेल का, तर ते सांगतात प्रवृत्ती तर त्याच्या ठिकाणी नाहीच आहे, परंतु त्या ठिकाणी प्रवृत्ती सापेक्ष असणारी जी निवृत्ती आहे ती निवृत्तीसुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. प्रवृत्ती आणि निवृत्तीपरायण जीवन आपल्याला तत्त्वज्ञानाचे ग्रंथ किंवा उपनिषदादी ग्रंथ सांगतात. प्रवृत्तीपरक जीवन जे ते कर्मकांडाचा विभाग वेदात आपल्याला सांगतो, परंतु ह्याची जी स्थिती आहे ती अश्रुतीशी वादावणे, या सर्व शब्दाच्या अतीत असणाऱ्या निशब्द शब्दातीत असं आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश जे स्वरूप, त्या स्वरूपाशी तो तद्रूपतेला प्राप्त झालेला आहे. उलट त्याची स्थिती अशी सांगते का यांनी आता काय दिलेलं आहे, वाधावा दिलेला आहे. म्हणजे यांनी पुढं जे काय आहे एक प्रकारचं याच्या जीवनातले याची जीवनचर्या हे सांगते का हा शब्दातीत अशा प्रकारचा आत्मस्वरूपाला भिडलेला, त्याच्याशी रममान झालेला, आत्मस्वरूपात रंगून गेलेला पुरुषाचं याला वाधावा आलेला आहे किंवा त्याला मूळ पाठवलेला आहे. आता याची स्थिती कोणती आहे, केवळ स्वरूप स्थितीत रममान होणं, आत्मानंदामध्ये हा पुरुष निमग्न आहे. प्रवृत्ती नाही आणि तत्सापेक्ष निवृत्ती पण नाही. आता नसोनी श्रुती संबंध त्याच्या ठिकाणी जो आहे ना, मग कोणता नाद आहे त्याचा, तर ते म्हणतात त्या ठिकाणी नादे गाजीजे, नादाची गर्जना आहे. नादाची गर्जना आहे म्हणजे हे सुद्धा नाही आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे, अशा प्रकारची स्थिती. इथं अनुहात ध्वनिनाद आता सांगितलं, त्या अनुहात आहतही नाही आणि अनाहतही नाही, या ठिकाणी शब्दच नाही. शब्दाच्या अतीत शब्द कधी त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. आईसा माठीमागच शब्दखंडनामध्ये सांगितलं ययाही संबंधू नाही येथे, अशा स्वरूपामध्ये हा आहे. या ठिकाणी तेथे आता नसोनी श्रुती संबंधू, त्या ठिकाणी श्रुतीचा तर शब्दाचा तर संबंध नाही. अंगे अंग जो नादू, आता त्याचा अंगाच्या स्वतःच्या ठिकाणी असणारा जो नाद आहे तो नाद म्हणजे कोणता, त्यांनी पाठीमागं सांगितलं श्रुती म्हणजे विना, श्रुती शब्दाचा एक अर्थ विना, आणि त्या विनाची तार छेडली नाही. अशा वेळेला जो ध्वनी आहे, तार छेडल्यावर ध्वनी येतो, परंतु तार छेडण्यापूर्वी त्या ठिकाणी असणारा सामान्य स्वरूपातला जो ध्वनी, तो ध्वनी कोणी ऐकला असा प्रश्न विचारला, तो ध्वनी त्या ध्वनीनंच ऐकला म्हणजे तो ध्वनी स्वतःला विषय न होता सत्सामान्य स्वरूपाने असणं हेच त्याला ऐकणं, अशा प्रकारची स्थिती. म्हणजे हा महापुरुष कोणत्या बोधात असतो तर त्याचं वर्णन केलं. आणि मग सांगतात की हे तर जाऊ द्या, अंगे अंग जो नादू अंगानेच म्हणजे अनाहत ध्वनीसुद्धा ज्यांनी काय केलेला आहे, गिळून टाकलेला आहे, त्याचाही ग्रास केलेला आहे, म्हणजे त्याच्याही अतीत झालेला आहे. म्हणजे नाद ब्रह्म अशी ज्याची ख्याती आहे त्याचंही त्यांनी उल्लंघन किंवा अतिक्रमण करून आपल्या स्वतःचा नाद स्वतःच ऐकत आहे. अशा स्वरूप महिमेमध्ये तो महापुरुष आहे. बोध्यबोधक भेदू गिळित बोध्यबोधक भेदू बोध मात्र जो, त्याने परमात्मा हा बोध्य आहे आणि मी त्याचा बोधक आहे, अशा प्रकारचा ज्ञाता आणि ज्ञेय हा भेदही, ज्ञाता ज्ञान ज्ञेय निजांगे होय ऐशी प्रतिज्ञा, बरोबर आहे ना. काय पुढं ज्ञाता ज्ञेय ज्ञानाग्नीने पापे जळती आयशी ज्याची आज्ञा, अशा प्रकारच्या ह्या स्थितीला तो प्राप्त झाला आहे. त्याच्या ठिकाणी बोधक अशा प्रकारचा भेदसुद्धा त्याने राहिला नाही, तर जो केवळ बोधमात्र म्हणजे दृंगमात्र ज्ञानस्वरूप झालेला आहे. तेथे जयाचे इथं बोधावणे झाले ते बाधावणे, तेथे जे त्या किंवा वाधावणे दोन्ही शब्द आहेत. ब आणि व सारखा लिहिला जातो संस्कृत वाङ्मयामध्ये, तर तेथे जे जयाचे बाधावणे म्हणे वाधावणे म्हणजे तेथेची जागणे, मग सहज तयाचे जिने प्रवृत्ती विन, असा जो केवळ बोध मात्र आहे ना, तेथेची जयाचे बाधावणे, तिथंच त्याचं काय झालं आहे बाधावणे, तोच त्याला काय आलेले मूळ आलेले आहे किंवा तिथंच त्याचा डंका पिटलेला आहे की आता या ठिकाणी केवळ ही स्थिती जी आहे ती केवळ बोधमात्र स्वरूपापर्यंत प्राप्त झालेल्या महापुरुषाची, हेच त्याचं वाधावा आहे. आणि म्हणजे तिथीचेही जागणे, आणि मग त्या ठिकाणी तो खरा जागृत आहे.
कोणत्या ठिकाणी जागृत आहे? फक्त आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे. तेच म्हणतात ना, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती. त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीनं आपण जिथं जागा आहे तिथं तो झोपलेला आहे, आणि तो ज्या ठिकाणी जागा आहे तिथं आपण झोपलेलो आहोत. त्या ठिकाणी तो स्वस्वरूपात जागृत आहे. आणि ती जागृती म्हणजे सुषुप्ती अवस्थेच्या सापेक्ष जागृती असं नाही. त्यांनी जागृती गिळूनही जागणे, त्या सापेक्ष जागृतीला गिळून असणारी स्वरूपभूत जागृती त्या ठिकाणाला तो प्राप्त झालेला आहे. तिथीचेही जागणे. मग सहजतयाचे जिने प्रवृत्तीविनं, अर्थात त्याचं जिनं जे आहे त्याच्यामध्ये प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती वाचून त्याचं जीवन आहे. प्रवृत्ती इथं काय आहे? शास्त्र सुसंस्कृत असणारा जो पुरुष आहे त्याला ही अमृतानुभव शास्त्र आहे त्याच्या दृष्टीनं. कारण इथं त्याचं हे सांगायचं, जर एखाद्या पुरुषाला निषिद्ध कर्म करण्याची वासना असेल किंवा आपल्याला मन मानेल तसे विषय भोगाची इच्छा असेल तर तो याचा अधिकारीच नाही. तो प्रवृत्तीशास्त्रसुद्धा त्याच्या ठिकाणी कोणात प्रवृत्तीशास्त्राचा सुद्धा अधिकारी आहे. कोणाला ज्याला इहलोकाचं किंवा परलोकाची इच्छा असेल. इथं ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे येणं रुचे मना माझी, असा पुरुष सहजच त्यांच्या पुढं आहे. म्हणून म्हणतात की तयाचे दिने प्रवृत्तीविनं, त्याचं जीवन काय आहे? प्रवृत्ती वाचून आहे. एवं प्रत्यंगमुख झाला आणि नादी नाही गुंतला, चिन्मयानंदी बुडाला आलंबे विनं. ते म्हणतात असा तो प्रत्यंगमुख म्हणजे अंतर्मुख झालेला पुरुष आहे. आणि तो जो काही अनुहातादी नाद आहेत किंवा जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये देखील तो गुंतला नाही. त्या ठिकाणी तो शब्द अर्थ, शब्द समन्वय ह्या सर्वांचा अतिक्रमण करून क्रमाने अर्थरूपतेला प्राप्त झालेला हा पुरुष आहे. म्हणून तो नादामध्ये सुद्धा गुंतला नाही. मग चित्ताला तर कुठंतरी आलंबन असेल ना, ते म्हणतात चिन्मयानंदी बुडाला आलंबे विनं. तर तो चिन्मयानंदामध्ये निमग्न झालेला आहे. म्हणजे चिन्मयानंदामध्ये निमग्न झाला याचा अर्थ त्यांनी चिन्मयानंदाचं त्याच्या अंतःकरण वृत्तीनं आश्रय केल्याशिवाय झाला का? ते म्हणतात आलंबने विना. त्यांनी आलंबन नाही की माझ्याहून भिन्न असणारा चिन्मय स्वरूप आनंद तो माझा विषय आहे आणि मी त्याचा विषयी आहे, असा विषयी भावावितून अनालंब अशा प्रकारचा तो त्यात बोलणं करायचं. म्हणून म्हणतात चिन्मयानंदेमध्ये बुडाला. म्हणजे वेगळेपणाने बुडाला नाही, तद्रूपतेला प्राप्त झाला. अहो श्रुतीविन नादू भेदूनी सेविती विदू, त्या विदाचा स्वादू आपणची झाले. ते पहा त्याचं वर्णन केलं. श्रुतीविन नादू, शब्दा वाचून असणारा जो नाद, म्हणजे त्याच्या ठिकाणी शब्दत्व नाही परंतु शब्दत्व वाचून असणारा जो नाद किंवा ध्वनी, तो भेदूनी त्याचंही भेदन करून हे विदू सेविती, त्याचं अधिष्ठान असणारं जे तत्त्व, त्या तत्त्वाचा विदू म्हणजे जे ज्ञानवान पुरुष आहे ते त्याचं सेवन करतात. आणि त्या विदाचं ते त्याचं सेवन करतात. आणि सेवन करतात म्हणजे त्याचं रसास्वादन करतात. तेव्हा हा अशा प्रकारचा रसास्वादन करतो. म्हणून त्या रसरूप ब्रह्मापासून भिन्न राहून भोक्ते रूपाने त्याचं रसास्वादन करतो असं नाही, तर आपणच झाले. जे रसास्वादन पुरुष ज्या रसवयी सहा ज्या रसाचं आस्वादन करतात तो रसच तो झालेला आहे. तेथ भोग्य भोक्तृत्व गळाले म्हणून स्वादासही विसरले, वर्तताची मग्न आनंदी झाले श्रुती विन. ते म्हणतात या ठिकाणी ते जर रसरूपच झाले असतील तर त्याच्या ठिकाणी भोग्य भोक्तृत्व भ्रांती कुठं राहील? त्याच्या ठिकाणी भोग्य भ्रांती कधीच भोग्य भोक्तृत्व भ्रांती केव्हाच त्याची गलित झालेली आहे. आणि आपल्याला जो आनंदाचा पूर्वी होतं ना, अनुहात ध्वनी नाद तो पावला परंपरा, अगोदर त्या आनंदाचं आस्वादन घेत होता. परंतु म्हणजे जी काही आपण ज्याला म्हणतो तृप्तीची अवस्था आहे, त्या तृप्तीच्या अवस्थेत धन्य होम असं तो म्हणत होता. हा माझ्यासारखा आनंद जगामध्ये कुठंच नाही, हे प्राथमिक अवस्थेमध्ये म्हणतो. जसं भात आहे तर तो भात शिजला तर त्याचं जे बुडबुडे येण्याचे थांबले किंवा त्याची होणारा आवाज थांबला म्हणजे आपण म्हणतो भात मोराला. त्याप्रमाणे अगोदर ह्या आत्तापर्यंत ते जो काही संसार सुखाच्या सापेक्ष असणारं जे निरतिशय व्यापक सुख, त्याला परमार्थिक सुख ज्याला आपण म्हणतो, ते प्राप्त झाल्यावर काही काळ त्याला धन्यता किंवा तृप्तीचा ढेकर येतो. ह्या ज्या काही चिदाभासाच्या अवस्था आहेत
त्याच्यामध्ये एक तृप्तिदीपामध्ये तृप्ती ही अवस्था सांगितली, परंतु ही अवस्था अंतःकरणाची ती कायम त्या अवस्थेला वेगळेपणाने त्या अवस्थेमध्ये तो राहत नाही, तो अवस्था तीच आपलं स्वरूप आहे हे त्याला त्या तृप्तीच्या अवस्थेत ज्ञात असल्यामुळं तो तत्काल त्याच्या रसास्वादन करताना त्या आस्वादेय अशा पदार्थाशी एकरूप होऊन जातो. कारण खरं ऐक्याशिवाय त्याला त्या खऱ्या आनंदाची अनुभूती येत नाही. म्हणून म्हणतात की या ठिकाणी स्वादाशीही विसरले, त्या रसास्वादाला रसास्वादाला विसरल्याशिवाय रसरूपता प्राप्त होत नाही, म्हणून त्या रसास्वादालाही ते विसरून जातात. वर्तताची मग्न आनंदी झाले श्रुतीविनं. आणि वर्तताची बाहेरून जरी आतापर्यंत आपण क्रमाने विचार करत आलो की इंद्रिय विषयाचा संबंध झाला म्हणजे त्या पुरुषाला भोक्तृत्व येत असं नाही. हे आपल्या साध्या व्यवहारात जर ह्या गोष्टी आहेत तर हा तो पुरुष जन्मजन्माच्या अभ्यासाने केवळ आत्मतत्वाशीच समरस झालेला पुरुष, आणि ते आत्मतत्व नित्य आहे, ते आनंद घनीभूत आनंद आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे, केवल आहे, ते मी आहे एवढा त्याला बोध पुन्हा कसा झालेला आहे, कोणत्याही प्रकारचा संशय आणि विपर्य रहित झालेला हा बोध आहे. तर असा अनुभूती संपन्न जो पुरुष आहे ते म्हणतात की ते वर्तताचे आनंदी मग्न आनंदी झाले. वर्तताचे म्हणजे त्यांच्या ठिकाणी बाहेरचा व्यवहार दिसत असला तरी ते आनंदामध्ये मग्न झालेत. आणि ते कसे श्रुतीविनं म्हणजे त्या ठिकाणी शब्दा वाचून शब्दातीत अशा प्रकारच्या आनंदामध्ये ते मग्न झालेले आहेत. पाहता अंतर खुन द्वैत नाही हेची निपटून, दिसते हे वाचारंभण बाह्यदृष्टी. पाहता अंतर खुन या ठिकाणी जर त्याची आतली खून पाहिली म्हणजे त्याचं वास्तवता त्याची स्वसंवेद्य असणारी जी स्थिती ती खरी आंतरखूण आहे. ती जर पाहिली तर द्वैत नाही ह्याची निपटून, त्याच्या ठिकाणी यत्किंचितसुद्धा द्वैत नाही. आणि ते कसं नाही म्हणतात, निपटून नाही. आपण म्हणतो ना लहान मुलाला साई दिली त्या वाटी ते म्हणतात वाटी काय निपटून सगळी साई खा. निपटून खा म्हणजे इथं साई होती हे सुद्धा आठवण कोणाला राहू नये, त्याला म्हणतात निपटून खाणे. तसं इथं पूर्वी अज्ञान होतं, त्या अज्ञानाचं ज्ञान झालं. ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, ज्ञान विवर्जित असणारं असं नित्य दृंगमात्र जी स्थिती आहे तीच आहे. आणि मग दिसते हे वाचारंभन बाह्यदृष्टी, आणि बाह्यदृष्टीनं त्याचा जो व्यवहार होताना दिसला तो काय आहे, तर तो वाचारंभन मात्र आहे. वाणी आहे, शब्द आहेत, परंतु शब्दाचा अर्थ नाही, बरोबर ना, अर्थहीनता आहे असं त्याचं जीवन आहे. आणि आतमध्ये असणारा जो आनंदाचं आस्वादन करतो तो त्या ठिकाणी भोगतेपणाने आस्वादन करत नाही, तो तद्रूपतेला प्राप्त झालेला आहे. म्हणून द्वैत हे अंगण परी तत्वविद हे नेनती जाण, त्याची दृष्टी पूर्ण अद्वैत तिथे. सकाळी महाराजांनी एकदम गोड चिंतन सांगितलं की चिद्विलास हा जो शब्द आहे, तर ह्या चिद्विलास शब्द असला तर त्याचा अर्थ विवर्तातून जर तुम्ही म्हणत असाल तर चालतं आहे. दुसरा कोणताही कक्षा जर तुमची असेल तर ती योग्य नाही. आणि त्याचं जे निरूपण आहे ह्या ग्रंथामध्ये विवर्ताच्या तरी 2 कक्षा आहेत, कोणती दृष्टीसृष्टी आणि सृष्टीदृष्टीची. परंतु या ठिकाणी ज्ञानोबरायांची कक्षा जी आहे ती कक्षा दृष्टीसृष्टीच्या खाली पण आणता येत नाही. तसं जर पाहिलं तर इथं नावे, क्षणभर किंवा वाचारंभण असे हे शब्द जे आहेत हे सगळे दृष्टीसृष्टीचं विवरण करणारे शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी हे काय म्हणतात की ते असं सुद्धा म्हणत नाही हे जे पदार्थ आहेत त्यांना कधी अज्ञात सत्ता आहे पण ते मिथ्या आहेत असं सुद्धा सांगत नाहीत. ज्ञानोबराय म्हणतात किंवा टीकाकार म्हणतात म्हणून द्वैत हे अंगण, कारण काय पुढं ओळवी येणार आहे. बरेच लोक असं हे करतात का द्वैत दशेचे अंगण आणि अद्वैत ओळगे आपण, आणि भेदू तव तव दुष्यन हे झालेले मुद्रणदोष झाला आहे. भेदू तव तव दून अभेदाशी असाच पाठभेद आहे संहितेमध्ये. म्हणून हे दुष्यन जे आहे हे काढून टाकायचं आणि दूनच ठेवायचं फक्त, कारण दुष्यन असा पाठ नाही कुठं. भेदू तव तव दून अभेदाशी ही पुढच्या ओळीचं जणू काही हे अवतरण देतात ग्रंथकार. आणि ते करतानाच आपल्याला अमृतानुभवाकडं पाहण्याचा एक दृष्टिकोन हा असा असला पाहिजे का अमृतानुभवाकडं पाहण्याची नजर किंवा दृष्टी अशी असली पाहिजे. दृष्टिकोनाचा काही उपयोग नाही, तर दृष्टी अशी असली पाहिजे. बघा म्हणून द्वैत हे अंगण, द्वैत हे प्रांगण आहे आणि द्वैत हे अंगण परितत्व. इथं काय पुढची ओवी आहे की द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण,
आणि भेदू तव तव दुन अभेदाशी. तर इथं असं होतं, आता रात्री आपण कीर्तन ऐकलं की त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की कोणता अभंग, मोक्ष सुख तुच्छ केले या कारणे, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी असं सांगितलं. मग हे जे वाक्य आपण पाहिली का लोक लगेच म्हणतात भक्त या स्वामी महाराज सांगायचे की दादांचं उदाहरण की एक दिवस एक जण एक कीर्तनकार कोणत्या तरी याचे बोलावले, ते कीर्तन करायला लागले. ते म्हणे की मोक्ष सुखा हानू लाता असं म्हटले आणि लगेच त्यांनी लात उगारली. तर ते म्हटले श्रीधर आरती घेऊन ये म्हणे. त्याला म्हणे आरती ज्ञानराजा, मोक्ष सुख प्राप्त झालं असेल तर त्याचं तुम्ही लाथा हाण, आणि मोक्ष सुखाचं स्वरूप कळल्यावर लाथा हाणल्याने ते जाईल का? लात मारल्याने असं काही मोक्ष सुख काही सविशेष गोष्ट आहे का? ती निर्विशेष गोष्ट आहे. ती लात मारण्यासारखी अशी काही गोष्ट नाही. तसं आपल्याला ह्याला ज्याला ह्या गोष्टी दिसतात ना, तर ह्या वरपंग किंवा केवळ शब्दाचं जर आपण पाहिलं तर याचा अर्थ असा होतो की ही ओवी आपली होऊन जाईल. 28व्या क्रमांकाची ओवी आहे, द्वैत दशेचे अंगण. द्वैत दशेचं प्रांगण आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतात द्वैत दशा आहे ना, तिथं काय होतं, अद्वैत आपण ओळखे, अद्वैत त्याची सेवा करायला येतं. अद्वैत त्या द्वैताची सेवा करण्यासाठी येतं. आणि मग अद्वैतामध्ये काय आहे, भेदाचा विस्तार आहे की नाही, आणि अद्वैतामध्ये भेदाचा संकोच आहे किंवा त्याच्या ठिकाणी त्याचा बाध आहे किंवा त्याची शून्य रूपता सिद्ध केली जाते. परंतु इथं माऊली स्वतः जे अर्थी म्हणतात, म्हणून तर लोक म्हणतात ना हात चिदविलास आहे किंवा हे वेगळं आहे माऊलींचं, हे भाष्यकाराला अनुसरणार नाही. कारण भाष्यकारांनी आपल्या याच्यामध्ये असं कुठं लिहिलं नाही. परंतु भाष्यकारांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर हे द्वैत दशेचे अंगण अद्वैत हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं निरूपण केलेलं आहे. उलट ते भाष्यकारच समोर आहे म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की द्वैत दशेचे अंगण अद्वैत वळगे. कृष्ण महाराज लक्षात आलं ना, अद्वैत वळगे आपण भेदू तव तव दोन अभेदाशी. लोक म्हणतात जेवढा भेदाचा विस्तार होत जाईल तेवढी काय आहे, अभेदाचं दुप्पट म्हणजे अभेदाला बळकटी येते असं म्हणतात. आणि असं म्हटलं की एवढ्याचा अंश घ्यायचा. सांगितलं सकाळी महाराजांनी काय, उघडली कवाडे प्रकाशाची, अशा प्रकारचा तेवढाच अंश घ्यायचा. आणि इथं ज्ञानोबाराय जे सांगतात ते असं सांगतात, हे अद्वैत आमच्या द्वैताच्या प्रांगणात सेवा करायला येतं. आणि उलट त्याच्यामध्ये जेवढा भेदाचा विस्तार होईल तेवढा त्या अभेदाला काय होते, बळकटी येते. मग म्हणजे याचा अर्थ, आणि मग म्हणायचं अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. अशा प्रकारचं माणसं एकाच संतांचं मनोगत किंवा सर्व संतांचं मनोगत समन्वयाने न जाणल्यामुळं त्याच्यामध्ये आपण भेद निर्माण करतो. परंतु ते भेद निर्माण करून खंडन मंडन करीत बसलं तरी आपला वास्तव आनंदाला आपण मुक्तो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं तात्पर्यभूत अर्थ लक्षात न आल्यामुळं आपले खरं समाधान होत नाही. म्हणून आपल्याला दररोज अनुभव आहे की द्वैताद्वैत दुःखम भवती, तरीसुद्धा आपण जर म्हणायला लागलो हे मग आता श्रुती प्रमाणाला विरोधी कधी माऊली म्हणतील का? याचा अर्थ हे बोलणं जर पाहिलं तर अर्थवादात्मक आहे. अर्थवादात्मक असं बोलणं आहे असं एक घ्या. किंवा हे मुमुक्षूंच्यावर केलेले जीवनमुक्त पुरुषाचं यथार्थ अनुभूती समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी ज्ञानोबारायांनी ही केलेली आपल्यावर अहेतुकी दया आहे म्हणून या ठिकाणी अशी विधानं आली. नाहीतर ही विधानं केली नसती तर तुमच्या मनामध्ये कायम स्वतःच काहीतरी संशयाला जागा राहिली असती. किती जरी द्वैताची प्रतीती आली तरी आपली अद्वैत दशा ही स्वरूपभूत ती अखंड अभंग आहे हे याच्यातून जाणायचं. याच्यातून द्वैत गोळा करायचं मग अद्वैत. जसं त्या विचारसागरामध्ये त्यांनी सांगितलं, जर विषयाचं सुख आत्म्याचंच सुख आहे तर मग आम्ही अनेक विषय संपादन करू असं म्हटल्यासारखं झालं की नाही. असा अर्थ तर कधी निष्पन्न होणं शक्य नाही. म्हणून टीकाकार या ठिकाणी असं लिहितात की मनोनी द्वैत हे अंगण. द्वैत हे काय आहे, अंगण आहे. पण हे द्वैत हे एक अंगण आहे आणि त्याच्यात अद्वैताने सेवा करायला जावं हे म्हणतात तत्वविद हे नेनती जाणं. तत्ववेत्याला हे माहीतसुद्धा नाही का द्वैताचं अंगण आहे. अद्वैत स्वरूप झालेला जो पुरुष आहे इतका अद्वैत स्वरूप झाला की द्वैताच्या सापेक्ष असणाऱ्या अद्वैताचं देखील त्याच्या अंतःकरणात स्फुरण नाही.
असा हा केवळ स्फूर्तिरूपत्वाला प्राप्त झालेला स्फुरद्रूप नेप्तिरूप स्वरूपाला प्राप्त झालेला जो पुरुष आहे, हे द्वैत हे अंगण, द्वैत हे अंगण आहे अद्वैताचं, बरोबर आहे ना. कारण अद्वैताच्या अधिष्ठानावरच द्वैताचा विस्तार होतो, म्हणून ते त्याचं अधिष्ठान रूपाने अंगणच आहे. परी तत्वविद हे नेनती जाणं, तत्ववेत्यांना हे माहीत नाही, द्वैताचा त्यांना संबंध नाही. त्यांची दृष्टी पूर्ण अद्वैतच येते, त्यांच्या दृष्टीनं परिपूर्ण काय आहे, फक्त अद्वैतच आहे. द्वैत हा केवळ भास आहे, आपण दररोजच पाहत आहोत. त्याची वर्तती स्थिती ते मग्नतेचीच संपत्ती, पुढेही मागुती ऐशेची बोले. त्याची वर्तती स्थिती, त्याचं खरं वास्तव, त्याचं जे वर्तनाची जी स्थिती आहे ती कोणती आहे, ते मग्नतेची संपत्ती. त्याला फक्त तो आपल्या स्वात्मानंदामध्येच निमग्न झालेला आहे. त्याचे जर कोणती जीवन तुम्हाला त्याच्या ठिकाणी व्यवहार दिसतो, द्वैतात्मक व्यवहार दिसतो, त्यावेळेला तो खरा मग्न कुठं झालेला आहे, आपल्या अद्वैत स्वरूप स्थितीतच तो निमग्न झालेला आहे. निमग्न झालेला आहे म्हणजे अंतःकरण वृत्ती त्याची निमग्न केली किंवा अंतःकरण वृत्तीचा त्याच्यात लय केला असा त्याचा अर्थ नाही. ती अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाशी एकीभूत झालेली आहे, आता ती वेगळी राहिलेली नाही. ते मग्नतेची संपत्ती, त्याला खरं तर आनंदामध्ये निमग्न झाला हीच त्याची संपत्ती किंवा प्राप्ती आहे. पुढेही मागुती आयुष्याची बोले. आता पुढेही नंतरही आम्ही हीच गोष्ट सांगणार आहोत, ती 48वी वही. त्याच्यामध्ये सांगतात, कारण पुढच्या सगळ्या ओव्या आहेत ना, ह्या ओव्यांमुळेच तर हे जे काही चिदविलासाचं वगैरे जे वादळ म्हणतो आपण आधुनिक काळात आलं, ते काही फार विचार, त्याला काही परंपरा नाही किंवा सांप्रदायिक परंपरेनं, म्हणजे श्रुतीशी विरोध येतो, युक्तीशी विरोध येतो, अनुभवाशी विरोध येतो. म्हणून महाराज सकाळी किती यांनी सांगत होते कळवळ्याने, वास्तविक हा विचार इतका असा करण्यासारखा पण नाही. याच्यासाठी शक्ती करण्यापेक्षा आपलं त्यांच्याकडून 4 प्रक्रिया ऐकायला मिळाल्या किंवा त्याचं जे काय अंतर्मुख चिंतन चाललं त्याचा जास्त उपयोग आहे. या ठिकाणी चिदविलास किंवा मायाविलास, चिदविलास जर एखादं ते म्हणजे चिदविवर्त म्हणत असेल तर आमचा काही त्याच्यामध्ये वाद नाही. आता हेच याच्यामध्ये असे किती, चिदविलास हा शब्द भावार्थ रामायणामध्ये आला, नाथ महाराजांनी भागवतामध्ये, सगळ्याच ठिकाणी विवर्त अर्थाने आहेच येतो. आणि विवर्तात उलट अशी कक्षा घ्यावी की दृष्टीसृष्टीवादाने ह्या गोष्टी समर्थन केलेलं आहे. जग बरं ते लोक त्यांचा हे का सोडत नाही, मग आपण आपला आनंद कशाला गमवायचा आहे की नाही. याच्यामध्ये याची काही आवश्यकता आहे असं सुद्धा नाही. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव धुन अभेदासी. आता सांगतात की द्वैत दशेचे अंगण. आता आपण हे पाहिलं, द्वैत दशेचे, द्वैत स्थितीचं हे काय, हे प्रांगण आहे, एक पुढं आपल्या पुढं उपलब्ध आहे. आणि त्या द्वैत दशेच्या अंगणात काय होतं, त्या अद्वैत आपण ओळगे, त्या अद्वैत आपण स्वतःहून त्या द्वैत दशेच्या अंगणात सेवा करण्यासाठी येतं. असं म्हणजे हे कोणाचं सांगितलं, जीवनमुक्त पुरुषाचा बोध समजावून देण्यासाठी सांगतात की अरे बाबा, त्याच्या ठिकाणी किती द्वैताचा व्यवहार दिसला तरी त्याच्या अद्वैताच्या स्वरूपस्थितीची काहीच हानी होत नाही, म्हणून ते त्याला सेवा करायला येतं. नाही तर जर एखादा म्हणेल की असं आम्हाला कळलं म्हणून आम्ही द्वैताचा विस्तार करू, म्हणजे अद्वैत आमची सेवा करायला येईल असं जर कोणी जसा अर्थ आहे असं समजेल तर त्याच्या जीवनामध्ये दुःखाची कधीच परिसमाप्ती होणार नाही आणि अद्वैत दशा त्याची सेवा करायला येणार नाही. त्याची सेवा करायला येईल पण कोणी येईल, दुःख येईल. द्वैताद्वैत दुःखम भवती, दुःख त्याची सेवा करायला येईल. भेदू तव तव दोन अभेदाशी, जितका जितका भेद आहे तितका तितका काय अभेद आला. हे काय, हे आपल्याला सगळं प्रक्रियेच्या द्वारा समजावून सांगावं लागतं. मग भेद आहे आणि त्या भेदाचं अधिष्ठान कोण आहे, भेदातले पदार्थ मिथ्या आहेत, निरधिष्ठान भ्रम होत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी अभेद अधिष्ठान कोण आहे, अभेद स्वरूप आहे, ते कोण आहे, प्रत्येक आत्मतत्व आहे. मग असं जर, मग बरोबर आहे ना, ज्ञानीपुरुषाच्या समोर भेद आला की ते भेद तो काय म्हणतो, हे दोन्ही पदार्थ आहे. समजा सुख दुःख द्वंद्व आले तर सुख आणि दुःख ही परस्पर विरोधी द्वंद्व आहे आणि ती कोणाला माझ्याच ठिकाणी अनुभवाला येतात. बरोबर ना, मी नसलो तर ही नाही, ही नसले तरी मी आहे, अन्वय व्यतिरेकाने आपण करू शकतो की नाही चिंतन. पण ही दोन्ही माझ्याच ठिकाणी दिसतात, म्हणजे वास्तव आहेत का जिथं दिसतात तिथंच नाही का, मीच सत्य आहे, मीच सत्य आहे. मग आता या ठिकाणी ही मिथ्या आहेत, कारण का एकाच अधिकरणात 2 परस्पर विरोधी धर्म जर राहत असतील तर ते पदार्थ मिथ्या असतात. बरोबर ना, मिथ्या असतात. मग हे जर कळलं तर काय झालं, त्याच्या निमित्ताने पुन्हा काय झालं, अभेदाला बळकटी आली.
म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन केलं. पण तो काय अशी प्रक्रिया घेऊन चिंतन करतोय का ह्या प्रक्रियेच्या आतीत झालेला तो पुरुष आहे. या प्रक्रियेच्या आतीत झालेला पुरुष आहे म्हणून त्याचं अर्थवादाने मोठं वर्णन करतात. अरे किती भेद असू दे, जितका जितका त्याच्या जीवनामध्ये भेद दिसेल तो दोन आभेद असे, ती आभेदालाच बळकटी येते. असं जर मुमुक्षून चिंतन केलं तरी आभेदाला बळकटी येईल. तर त्याचा जो काही महापुरुष जीवनमुक्त पुरुष आहे त्याच्या भेदाच्या व्यवहारात अद्वैतालाच बळकटी नाही का? तो अद्वैताला बळकटी आणण्यासाठी द्वैत जमा करतो असं त्याचा संपादन करतो असा त्याचा अर्थ आहे का? असं ज्ञानोबारायांचं तात्पर्य आहे का? नाही. म्हणूनच संप्रदाय पुरस्सर हे चिंतन जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण जे काही संशय आहेत त्या संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ, तरच त्या पुरुषाला खरं अंतकरणाचा आल्हाद शांती खरं निर्भेळ सुख त्याला प्राप्त होईल. नाही तर ह्या चिंतनाने त्याचा बुद्धिभेद होईल. ज्ञानोबाराय बुद्धिभेद करण्यासाठी ह्या वयांची योजना करतील का? कधी करणं शक्य नाही. म्हणून आता जे आपण अगोदर अवतरण घेतलं ते अवतरण ह्या अर्थात आहे. आता बघा